ती एखादी गोष्ट सांगते, तिचा दिवस कसा गेला, तिच्या मनात काय चाललं आहे, तेव्हा तिला त्याच्यावर उपाय नको असतो. कोणी मध्ये मध्ये तोडू नये, कोणी लगेच निर्णय देऊ नये, शांतपणे ऐकावं असं वाटत असतं. कारण कुणीतरी ऐकून घेतलं की मन हलकं होतं. दुसरी गोष्ट, तिला सतत स्ट्रॉंग राहायचं नसतं. आपण आपल्या समाजात स्त्रीची एक इमेज तयार केली आहे. सगळं सहन करणारी, निमूटपणे काम करणारी, संकटात हसत उभी राहणारी. आणि आपण सुद्धा त्या इमेजच्या प्रेमात असतो. पण विचार करा, तिलासुद्धा कधीतरी असं वाटत असेल ना की आज मला कोणीतरी आधार द्यावा, आज मला कुणावर तरी पूर्णपणे अवलंबून राहायचे, आज मला घराचे निर्णय घ्यायचे नाही आहेत, आज मला मुलांच्या अभ्यासाची चिंता करायची नाही आहे, प्रत्येक जबाबदारी माझ्याच खांद्यावर का. पण ही खंबीर स्त्रीची जी प्रतिमा आहे ना, ती तिच्या गळ्याभोवतीचा फास बनते. तिला वाटतं की जर आज मी रडले किंवा आज मी थकले तर सगळ्यांना वाटेल की मी कमजोर आहे. आणि हेच साचलेलं दुःख, हेच न रडलेलं रडू मग चिडचिडीच्या रूपात बाहेर येतं. तिला कधीतरी कमजोर होण्याची परवानगी द्या, कारण कधीकधी तिलाही थकवा येतो, तिलासुद्धा आधार पाहिजे असतो.